स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत। या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सविस्तर मार्गदर्शन मिळावं, मानसिक क्षमता चाचणी, गणित, भाषा विषय याविषयी सविस्तर माहिती मिळणे व स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती होणे हा आहे। तर यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण संख्यांचे प्रकार यामधील पहिले 4 भाग पाहिले होते। या तासिकेमध्ये आपण संख्यांचे प्रकार यामधील जे पुढील 4 प्रकार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। चला तर यापूर्वी आपण नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, समसंख्या आणि विषम संख्या याबद्दल सविस्तर माहिती पाहिली होती। या तासिकेमध्ये आपण यापुढील प्रकार जो आहे तो म्हणजे मूळ संख्या, त्यालाच आपण म्हणतो प्राइम नंबर्स, त्याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूया। बघा, मूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्यांना एक किंवा त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। म्हणजेच ज्या संख्या एकच्या पाड्यात असतात किंवा स्वतःच्या पाड्यात असतात, त्या सोडून ते दुसऱ्या कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही, अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। एक किंवा त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच मूळ संख्या। मग उदाहरण बघू आपण याचं। या ठिकाणी आता उदाहरण दिलेले आहेत बघा, 2, 3, 5, 7, 19, 23। आता 2 बद्दल जर घेतली माहिती आपण, 2 ला 1 च्या पाड्यात 1 येईल आणि 2 च्या पाड्यात 1 येईल, याच्या व्यतिरिक्त ते कुणाच्याही पाड्यात असणार नाही। त्यानंतर आपण 7 घेतले, 7 1 च्या पाड्यात येईल आणि डायरेक्ट 7 च्या पाड्यात येईल, त्या व्यतिरिक्त कुणाच्याही पाड्यामध्ये येणार नाही। तर 19 जर घेतले आपण, 19 ला 1 ने भाग जातो आणि डायरेक्ट 19 ने भाग जातो, या व्यतिरिक्त ती कुणाच्याही टेबलमध्ये येणार नाही। अशा ज्या संख्या असतात ज्यांना 1 आणि स्वतःनेच भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात, त्यांनाच आपण प्राइम नंबर्स असे देखील म्हणतो। तर त्यांचे वैशिष्ट्य पाहू आपण आता प्राइम नंबर्सचे। बघा, प्राइम नंबरची वैशिष्ट्य बघू आपण आता। सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? सर्वात लहान मूळ संख्या जी आहे ती आहे 2। एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? 2। म्हणजे ज्या काही मूळ संख्या आपण शिकणार आहोत त्यामध्ये एकच अशी संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे, ती म्हणजे 2। उर्वरित सर्व मूळ संख्या या विषम असतात, हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे। सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे? 3। 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 11। ही सगळी माहिती आहे, हे आपल्याला पाठांतर करावं लागणार आहे। 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? 97। 1 ते 100 या अंकामध्ये एकूण मूळ संख्या किती येतात? तर 25 मूळ संख्या येतात। त्यामधल्या 1 ते 50 मध्ये किती येतात? 15। मूळ संख्या अनंत आहेत। सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आहे? 1 ते 10 मध्ये सर्वात मोठा अंक 9 आहे। 9 ही मूळ नाही, 8 ही मूळ नाही, म्हणजेच कोणती आहे? 7। एक अंकी एकूण मूळ संख्या किती आहेत? 4। आणि 2 अंकी एकूण मूळ संख्या किती आहेत? 21। म्हणजे हे जे पॉइंट्स दिलेले आहेत मूळ संख्यांबद्दलचे, हे सगळे आपल्याला पाठांतर करायचे आहेत। याच्यावर आधारित भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात। सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 1 अंकी मूळ संख्या यांचा गुणाकार किती, अशा प्रकारचा प्रश्न आल्यावर आपल्याला त्या
संख्या जर माहिती नसेल तर आपण गुणाकार कशाचा करणार नेमका, हा एक प्रश्न उद्भवतो. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला हे जे पॉइंट्स आहेत हे सविस्तरपणे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, आता 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 ते 100 मधील मूळ संख्या आपल्याला बघायच्यात. आता तर 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या येतात बघा, 2, 3, 5 आणि 7. 11 ते 20 या दशकामध्ये 11, 13, 17, 19 हे तर पाठांतरच करावं लागणार आहे, लक्षात ठेवावंच लागणार आहे. याच्यावर खूप प्रश्न येतात परीक्षेमध्ये. 21 ते 30 या दशकामध्ये एकूण 2 मूळ संख्या आहेत आणि त्या आहेत 23 आणि 29. 31 ते 40 मध्ये आहेत 31, 37. 41 ते 50 मध्ये आहे 41, 43 आणि 47. 51 ते 60 मध्ये आहे 53 आणि 59. 61 ते 70 मध्ये आहे 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये आहे 71, 73 आणि 79. 81 ते 90 मध्ये आहे 83 आणि 89. आणि 91 ते 100 मध्ये आहे 97. बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रत्येक दशकामध्ये येणाऱ्या मूळ संख्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याच्यावर खूप प्रश्न येतात. हे परत एकदा मूळ संख्येची व्याख्या खाली दिलेली आहे. ज्या संख्यांना 1 किंवा त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. त्यानंतर बघा, आता पुढं आता प्रत्येक दशकामध्ये किती मूळ संख्या येतात हे आपण या ठिकाणी पाहिलं, परंतु ते लक्षात कसं ठेवायचं, तर या ठिकाणी आपण एक ट्रिक्स दिलेली आहे. मूळ संख्यांचा मोबाईल नंबर आहे बघा. मोबाईल नंबर आपला खूप लवकर लक्षात राहतो. आता हे याच्यामुळे थोडं दिसत नाही स्क्रीनमुळे, मी इथं लिहितो बघा, 44 223 223 21 हा मूळ संख्यांचा मोबाईल नंबर आहे. मग त्यांना जर फोन लावून पाहिला आपण तर फोनवर देखील त्यांचं नाव येतं, परंतु त्या गप्पा नाही मारणार तुमच्यासोबत, एवढं लक्षात ठेवा. मग याचा अर्थ काय नेमका आता, तर 1 ते 10 मध्ये एकूण मूळ संख्या किती, 4. 11 ते 20 दुसऱ्या दशकामध्ये किती आहेत, 4. 21 ते 30 मध्ये 2 म्हणून हे 2. 31 ते 40 मध्ये 2 म्हणून हे 2. 41 ते 50 मध्ये 3 म्हणून हे 3. याप्रमाणे प्रत्येक दशकामध्ये येणाऱ्या मूळ संख्या आपण शोधू शकतो. प्रश्न असा येतो, 61 ते 100 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या किती. मग आपल्याला लगेच हे जर मोबाईल नंबर पाठ असेल तर आपण ते सहजपणे पुढचं त्या संख्या आपण शोधू शकतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे आपला संयुक्त संख्या. बघा, मूळ संख्या याच्या अगोदर आता आपण शिकलेलो आहोत. यानंतरचा प्रकार आहे संयुक्त संख्या, त्यालाच आपण म्हणतो कंपोजिट नंबर्स. ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी व्याख्या दिलेली असते बघा, की ज्या संख्या मूळ नाही त्या संयुक्त असतात. तर मग नेमकं कसं ओळखायचं, तर या ठिकाणी आपल्याला अडचण येऊ शकते. ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त अवयव असतात, मग आता मूळ संख्यांचं ध्यानात जर आणलं आपण, त्यांना किती अवयव असतात, 2च अवयव असतात. एक तर 1 ने भाग जातो आणि दुसऱ्यांदा स्वतःने भाग जातो, त्याच्या व्यतिरिक्त कशानेही भाग जात नाही मूळ संख्या. पण संयुक्त संख्यांचं वैशिष्ट्य काय आहे, 2 पेक्षा जास्त अवयव, म्हणजे एक तर 1 ने जातो, स्वतःने जातो, याच्या व्यतिरिक्त अजून कशाने तरी भाग जातो, म्हणजे त्या संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. जी संख्या स्वतः तसेच इतर कोणत्याही पाड्यात असते अशा संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. आता नीट लक्ष द्या, 4 विषयी बघू आपण. 4 ला 1 ने तो जातोच आणि स्वतःने जातोच, याच्या व्यतिरिक्त अजून एक संख्येने भाग गेला. कितीने भाग गेला, 2 ने. 15 ला 1 ने गेला आणि 15 ने गेला, हे मूळ संख्याचं वैशिष्ट्य आहे. परंतु त्या 2 संख्या सोडून अजून दुसऱ्या 2 संख्येने भाग गेला 15 ला,
म्हणजे 2 पेक्षा जास्त अवयव असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 20 ला 1 ने तर गेला गेला, स्वतःने गेला गेला, त्याच्या व्यतिरिक्त अजून 4 संख्यांनी गेला. हे मूळ संख्या आणि संयुक्त संख्येमधील फरक आहे. स्वतःने 1 ने तर जातोच, त्या व्यतिरिक्त अजून कशाने तरी त्याला भाग जातो. आता संयुक्त संख्यांचे वैशिष्ट्य बघू आपण. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. डायरेक्ट 4 आहे. प्रश्न असा येतो, खालीलपैकी सर्वात लहान संयुक्त संख्या ओळखा. ऑप्शन ए 0, 1, 2. ऑप्शन 1 असतं 1, 2, 3, 4 आणि ऑप्शन मध्ये सगळ्यात मोठी संख्या असते 4. आपल्याला प्रश्न विचारलाय सर्वात लहान संयुक्त संख्या, मग आपण कन्फ्युज होतो आणि 1 ला कॉल करून येतो. मग 1 ही मूळही नसते, संयुक्तही नसते, ते पुढे घेणार आहे आपण. 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, म्हणून सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. सर्वात लहान समसंयुक्त संख्या कोणती आहे? 4. आता मूळ संख्यामध्ये काय होतं? एकमेव सममूळ संख्या होती 2. उर्वरित सगळ्या मूळ संख्या ह्या विषम होत्या. या ठिकाणी तसा विषय नाहीये. यामध्ये तुम्हाला संयुक्त संख्या ह्या सम देखील असू शकतात आणि विषम देखील असू शकतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती आहे? 9. बघा, सम पण आली, विषम पण आली. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या कोणती आहे? 10. हे याला जास्त वेळ घालण्यात अर्थ नाही, हे वैशिष्ट्य तुम्हाला पाठ करणं पाठच करावं लागणार आहे. नेक्स्ट, सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या कोणती आहे? 99. प्रश्न असा येईल, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या व सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या यांचा गुणाकार किती? मग त्या संख्या जर नाही आठवल्या तर गुणाकार कशाचा करायचा? नाही करू शकत आपण. त्यामुळं सर्वात मोठी 2 अंकी समसंयुक्त संख्या कोणती आहे? 98. आणि 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या किती आहेत? 74, 74. बघा आता संयुक्त संख्या किती आल्या रे? संयुक्त संख्या आल्या 74. मूळ संख्या किती आल्या? 25. मग यांची बेरीज किती झाली? 99. मग एक संख्या कुठे गेली? एक संख्या कुठे गेली? मग 1 ही संख्या, एक जो अंक असतो, 1 हा अंक, ते मूळही नाही व 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही, हे ध्यानात ठेवायचं. बघा अशा पद्धतीनं. चला पुढचा जो प्रकार आहे तो जोडमूळ संख्या, ट्विन प्राइम नंबर्स. ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोडमूळ संख्याची जोडी असे म्हणतात. बघा 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण जोड्या किती आहेत? जोडमूळ संख्याच्या 8 जोड्या आहेत. ह्या 8 जोड्या आपल्याला पाठ असायला पाहिजे, कारण प्रश्न असा येतो, खालीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी ओळखा. मग त्या जर पाठ नसल्या तर मग आपल्याला अडचण येते. मग बघा 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73. जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो, ते आता नंतर बघू आपण. तर याचं वैशिष्ट्य बघा, 3, 5 याच्यामध्ये एकच अंक असतो आणि ते काय असतं? ती संख्या असते संयुक्त. 2 जोडमूळ संख्याच्या जोडीमध्ये एकच अंक असतो आणि तो असतो संयुक्त. आता याचं बघा, आता 29 आणि 31 याच्यामध्ये आहे 30. 30 ला कशा कशाने भाग जातो? 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 30 एवढ्या संख्येने भाग गेला, म्हणजे 30 ही संयुक्त संख्या आहे. मग समजा आपण असं जर लिहिलं, आता 5 आणि 11 ह्या दोन्ही पण मूळ आहेत, पण ही जोडमूळ संख्याची जोडी होईल का? नाही होणार, कारण याच्यामध्ये किती अंक आले? 6, 7, 8, 9, 10, 5 अंक आले. त्याच्यामध्ये एकच अंक असायला पाहिजे आणि ते पण संख्या संयुक्त असायला पाहिजे. ओके, आता पुढं
चला नेक्स्ट. पुढचा प्रकार आहे सहमूळ संख्या. ज्या दोन संख्यामध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नसतो त्या संख्याच्या जोडींना त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. देअर इज ओनली वन इज द कॉमन फॅक्टर बिटवीन गिवन टू डिजिट्स. ज्या दोन संख्यांमध्ये फक्त एकच हा कॉमन फॅक्टर असतो त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. आता इथं उदाहरण दिलंय. 3ला कशा कशाने भाग जातो? 1 आणि 3. 8ला 1 2 4 8 आणि इथं पण एक आहे, इथं पण एक आहे. सामायिक अवयव काय आला? 1. म्हणजे 3 आणि 8 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. सहमूळ संख्यांची जोडी आहे. दुसरं एक उदाहरण घेऊन बघू आपण. समजा 10 आणि 15 घेतलं मी. 10ला 1 2 5 आणि 10. 15ला 1 3 5 आणि 15 यांनी भाग गेला. आता कॉमन काय आहे बघा याच्यात? 1 कॉमन आहे आणि 5 पण कॉमन आहे. मग ही होईल का सहमूळ संख्येची जोडी? होणार नाही. जेव्हा दोन संख्यांमध्ये फक्त एकच हा कॉमन फॅक्टर असतो तेव्हा त्या संख्याच्या जोडीला सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. हे सुद्धा महत्वाचा भाग होता हा देखील सहमूळ संख्याचा. चला पुढं. एकच मिनिट. याचं वैशिष्ट्य, सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या असं देखील म्हणतात. परीक्षेमध्ये तसं नाव येऊ शकतं. सापेक्ष मूळ संख्या, खालीलपैकी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी ओळखा. तर मग त्यावेळेस आपल्याला अडचण नाही आली पाहिजे. याचं सहमूळ संख्याचं टोपण नाव काय आहे? सापेक्ष मूळ संख्या आहे. सहमूळ संख्यांचा मसावी देखील एकच असतो. म्हणजे मसावी म्हणजे काय असतंय? दोन्हीला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या, त्यांच्यात कॉमन फॅक्टरच एक असतो. म्हणजे मसावी काय असणार आहे? एकच असणार आहे. हे त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. चला पुढं. लास्ट टाइप आहे विरुद्ध संख्या. हा एवढा महत्वाचा नाही आहे आपल्यासाठी. आतापर्यंतचे जे पहिले प्रकार पाहिले तेच जास्त महत्वाचे आहे. ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या संख्या एकमेकींच्या विरुद्ध संख्या असतात. बघा मग 3 ची विरुद्ध संख्या काय येणार आहे? -3. म्हणजे +3 ची विरुद्ध संख्या काय येणार आहे? -3. आणि यांची जर बेरीज केली आपण तर हे कटून जातं. काय येतं तिथं? 0 येतं. ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते. आता -11 आणि इथं +11 कटले, 0 आलं. -11 ची विरुद्ध संख्या काय आली? +11. म्हणजे ज्यांची बेरीज 0 येते त्या संख्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या असतात. आता संख्यांच्या प्रकारवरील काय महत्वाची सूत्र या ठिकाणी दिलेले आहेत. एकूण नैसर्गिक संख्या जर काढायच्या असतील आपल्याला तर शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या अधिक 1 असं करायचं. त्यानंतर 1 पासून डॅश अंकापर्यंत नैसर्गिक संख्यांची जर बेरीज काढायची असेल आपल्याला तर शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या भागिले 2. याच्यावरचे स्पेशल उदाहरणं घेऊ आपण. त्यामुळे हे सूत्र सध्या काही लक्षात नाही ठेवले तरी काही अडचण नाहीये. याच्यावरचे सविस्तर एक्झाम्पल्स आपण स्वाध्यायामध्ये घेणार आहोत. एकूण नैसर्गिक संख्यांची जर बेरीज काढायची असेल तर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले एकूण नैसर्गिक संख्या, याच्या खाली 2 पाहिजे अजून, भागिले 2. एकूण समविषम संख्या जर काढायचं म्हणलं तर एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2. 1 ते डॅश डॅश पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज, एकूण समसंख्या गुणिले त्यापुढील संख्या. 1 ते डॅश डॅश पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज काढायची असेल तर यांचा स्क्वेअर. हा भाग जास्त सिरियसली आत्ताच घेण्याची गरज नाहीये. आपण याच्याबद्दल अजून सविस्तर माहिती घेऊ. बघा तर अशा पद्धतीनं संख्यांचे प्रकार, याच्यावरचा जो दुसरे जे 4 प्रकार राहिले होते ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यासलेले आहेत. यामध्ये संख्यांचे प्रकारमध्ये आपण 9 प्रकार पाहिले टोटल.
त्याचे सर्व वैशिष्ट्य पाहिले, हा सर्व भाग वहीमध्ये नोंद करून घ्या, त्याचे वैशिष्ट्य पाठांतर करा, तर तुम्हाला त्याच्यावरील प्रश्न सोडवायला सोपे जातील. ही जेव्हा सगळी टीचिंग होईल आपली, त्यानंतर प्रत्येक पाठावरचे स्वाध्याय आपण यामध्ये सोडून घेणार आहोत. या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नवोदय, स्कॉलरशिप, सैनिकी या परीक्षेमध्ये भरघोस यश मिळावं हा आहे. त्यामुळे सर्वांनी नियमितपणे हे व्हिडिओ पाहत राहा. आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला वर्षभर याचे वेगवेगळे व्हिडिओ आणि याचे अपडेट येत राहील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळेल. धन्यवाद.